नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत. त्या तांदळाच्या खीरीसाठी मी इथे माझा घरचा तांदूळ जो आहे कोलम तोच घेतलेला आहे. ह्या तांदळाऐवजी तुम्ही बासमती तुकडा पण घेऊ शकता किंवा इंद्रायणी तांदूळ पण घेऊ शकता. पण आपला जो घरगुती तांदूळ आहे तोच तांदूळ मी घेतला इथे 1 वाटी. तर ह्याच्यातला 1 वाटी तांदळामधला मी 1 चमचा तांदूळ बाजूला काढलाय आणि इथे मी 10 बदाम घेतले. इथे आता मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ तांदूळ आणि बदाम धुवून घेतलेत आणि आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे भिजत ठेवायचे आहे. आता जे आपले हे तांदूळ आहेत ते आपण कुकरमध्ये टाकूया. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे आपण आता तांदळाच्या 4 पट पाणी टाकलेलं आहे. जसे अर्धी वाटी तांदूळ होते तर त्याच्यामध्ये 4 गुणा मी पाणी टाकलेलं आहे. त्यासाठी ठेवूया. इथे मोठं भांडं घेतलंय मी. थोडंसं पाणी टाकायचं कारण आपलं दूध खाली लागायला नको म्हणून. आणि इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दुधाला आपल्याला छान अशी उकळ काढून घ्यायची आहे. त्याची जी मलाई आहे ती त्याच्यामध्येच आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. इथे आता आपले तांदूळ बघूया. हे बघा छान शिजलं जातं ते. आता थोडंसं आपण त्याच्यामध्ये मॅश करून घेऊया. आता आपलं भात बघा मोडला गेलाय, मॅश झालाय. आता आपण हे आपल्या दुधामध्ये टाकून घेऊया. असं शिजवून घेतला भात खीर पण आपली झटपट होते आणि लवकर होते. सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे सर्व आता आपलं शिजलेला भात टाकल्यानंतर मिक्स झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी जे आपण तांदूळ आणि बदाम भिजत टाकले होते 1 चमचा ते मी हे मिक्सरला ग्राइंड केले ते टाकूया आपण. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि ह्याला छान उकळ येऊ द्यायची. आता आपल्याला ह्याच्यामध्येच आता आपण इथे मी केशर भिजत ठेवला होता दुधामध्ये. गरम जेव्हा दूध बॉईल झालं त्यावेळेलाच मी काढलं होतं ते पण टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्येच. आणि ह्याला छान आता मंद गॅसवरती 10 ते 15 मिनिटं उकळ येऊ द्यायचं. म्हणजे शिजवून घ्यायचं. म्हणजे छान अशी गाढी होते आपली रबडीसारखी खीर होते. इथे आता आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत आणि या तुपामध्ये आपल्याला हे जे कट केले ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे. थोडेसे क्रंची करून घ्यायचे. इथे आता मस्तपैकी भाजले गेलेत. आता आपण हे काढून घेऊया. आता आपले जवळजवळ 15 मिनिटं झालेत. आपण आता झाकण उघडून बघूया. मस्तपैकी झालेली आहे बघा. दूध आपलं छान आटलं गेले आणि खीर पूर्ण एकजीव झालेली आहे बघा. छान झालेली आहे. रबडी सारखीच आपली ही खीर झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतले तर अर्धी वाटी साखर. तुमच्या हिशोबाने तुम्ही गोड कमी अधिक करू शकता. साखर त्याच्यामध्ये मेल्ट करून घेऊया. आपली साखर मेल्ट झालेली आहे. आता आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते ते टाकून घेऊया. ह्याच्यामध्येच आता आपण वेलची पावडर टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. आता इथे आपली ही खीर झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.